आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे. बघायचंय श्रीमातांना. लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती. पूर्ण भक्तीनं आपण श्रीमातांना बघायचंय. श्रीमातांना आपण संपूर्ण आपलं हृदय समर्पित करायचं. पूर्णपणे निर्विचारिता प्रस्थापित करायची. कुठलाही विचार डोक्यामध्ये येऊ द्यायचा नाही. निदान ध्यानाच्या वेळेला तरी आपण पूर्णपणे निर्विचारिता प्रस्थापित करायची. कुठलाही विचार करायचा नाही. आता श्रीमातांच्याकडे पाहत पाहत आपले डोळे बंद करायचे. लक्ष हाताच्या बोटांच्या वरती. श्रीमातांच्याकडून जे चैतन्य येते ते आपण शोषून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्रीमाता जे ज्ञान देत आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे चैतन्याद्वारे. यासाठीच आपण सहजयोग हे पुस्तक वाचायचं. त्याच्यावर कुठल्या बोटावर कुठली चक्र आहेत याचं ज्ञान आपल्याला झालं पाहिजे. ते प्रत्येकाने वाचलंच पाहिजे. ती पकडण्याची कारणं ठीक करायची. काय उपाय आहेत ते आपण शोधून काढायचं आणि आपली चक्र आपण ठीक ठेवायचा प्रयत्न करायचा. आपल्या दोन्ही हाताच्या बोटातून जे चैतन्य येते ते आपण खेचून घेऊन हाताच्या कोपऱ्यापर्यंत घ्यायचे. पूर्ण हात आपला चैतन्यमय व्हावा. व्हायब्रेशन्स. संपूर्ण हात चैतन्याने बुडून जावा. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचा. मान थोडी खाली झुकवायची. हात दाबून शिस्तीत फिरवायचा. ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं. इथं म्हणूया, श्री माताजी कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. ज्या ठिकाणी हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष देऊन भक्तीनं म्हणायचं. श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजित व्हा. त्यानंतर तो हात वरती उचलायचा. आपण 7-8 इंच वर उचलूया. बघूया आपल्या टाळूतून आपल्याला थंड चैतन्य लहरी टाळूतून येतात का. हात वर खाली गोल फिरवून बघायचं. तळव्यावरती आपल्याला जाणवते का बघायचं. दोन्ही हात श्री मातांच्याकडे. आपली कुंडलिनी शस्त्रार्थ भेदन करून वर आली का पाहायची. सहजमध्ये.
कुठलाही विचार न करता स्थिर बसून आपण लक्ष सहस्त्राराच्या वरती ठेवतोय. दोन मिनिटं आपण कुंडलिनी सहस्त्राराच्या वरती ठेवायची. वरून आता खाली यायचंय ब्रह्मरंध्रामध्ये. आपली ब्रह्मरंध्राची स्थिती काय ते पाहायचं. आपल्या जाणीवेमध्ये वाढ होण्यासाठी हे फार महत्वाचं आहे. ब्रह्मरंध्रामध्ये आपल्याला समजलं पाहिजे. ब्रह्मरंध्र आणि त्याच्या भोवतानी लक्ष ठेवायचं. हळूहळू आपली जाणीव वाढत असल्याचं आपल्याला जाणवेल. म्हणजे कुंडलिनीचे जे काही धागे आहेत ते जास्तीत जास्त वरती यावेत यासाठी आपण हा प्रयत्न करतोय. आणि त्याचा जास्तीत जास्त आनंद आपल्याला मिळावा. ते केवळ श्रीमातांच्या भक्तीनेच शक्य होतं. सहस्त्रारमधून खाली यायचंय आज्ञाचक्रामध्ये. बरोबर टाळूच्या खाली, टाळ जिथं आहे पडजीप म्हणतो त्याच्यावरती आज्ञाचक्र येते मध्ये. सहस्त्रारमधून आज्ञा. आज्ञेच्या खाली विशुद्धी. वरून खाली लक्ष विशुद्धीमध्ये. अगदी स्थिर बसायचंय. फक्त जाणीव घेत राहायचे आपण. जेवढं आपण शुद्ध असू, नसा आपल्या जेवढ्या शुद्ध असतील तेवढी जाणीव आपल्याला जास्त होणार आहे.
विशुद्धी, आज्ञा आणि सहस्त्रार ही विराटातली चक्र आहेत सगळी. म्हणजे आपण मानव जो होतो ती विशुद्धी चक्र तिथून सुरुवात होते. मानव म्हणजे मान आपली वर झाली म्हणजे आपण मानव झालो, आणि त्याच्याही मागे मान गेली की मानवाचं महामानव होतो आपण. म्हणजे आपण वरती लक्ष देतो, हळूहळू आपली कुंडलिनी जशी वर जाते तसं आपण वर बघतो, म्हणजे मानवाचं महामानव होतो. म्हणून ही चक्र फार महत्वाची आहेत, विशुद्धी, आज्ञा आणि सहस्त्रार. आणि त्याच्यावरची जी चक्र आहेत ती, ही चक्र स्वच्छ झाली की वरची पण चक्राची आपल्याला परिपूर्ण जाणीव होणार. लक्ष विशुद्धी चक्रामध्ये ठेवायचं. खोबणी जिथं आहे त्या खोबणीमध्ये लक्ष द्यायचं आहे आपल्याला. विशुद्धी, इथून खऱ्या अर्थानं योगाची सुरुवात होते. विराटाची मुळं जी आहेत ती विशुद्धी चक्रामध्ये आहेत. 16,000 पाकळ्या श्रीकृष्णांच्या शक्त्या आहेत त्या. 16 सहस्त्र नारी परी ब्रह्मचारी म्हटले त्यांना. 16 पाकळ्या आपण म्हणतो त्याप्रमाणे. म्हणजे सहस्त्रारचे 1000 पाकळ्या आणि विशुद्धीच्या 16, असं मिळून 16,000. त्यांच्या 16 कला आहेत त्यांच्या. आणि 17वी कला आहे ती सहस्त्रार त्याच्यावरती, ती 17वी कला म्हणतात त्याला. लक्ष विशुद्धी चक्रामध्ये देऊया. खोबणीमध्ये लक्ष द्यायचंय, तसंच त्याच्या बरोबर मागे मध्ये यायचं आणि परत मागच्या मानेच्या बाजूला जायचं. असं लक्ष केंद्रित करायचं आपल्याला 3 ठिकाणी. पुढच्या बाजूला, तसंच माग आतमध्ये जायचंय मध्ये बरोबर, आणि मानेजवळ मागे जायचं. ते चक्र आपण, तिन्ही पण चक्र आपली आतली फिरवायची आहेत चैतन्याने. श्रीमाताजी, आपण साक्षात श्री योगेश्वर आहात. कृपा करून आमच्या विशुद्धी चक्रामध्ये जागृत व्हा. विशुद्धी चक्र परिपूर्ण जाणीव आपल्याला घ्यायची आहे, परिपूर्ण. त्याप्रमाणेच लक्ष केंद्रित करतोय आपण. बरोबर खोबणीमध्ये त्याच्या मागे, तसंच आत जायचं ना, आतल्या बाजूला, आणि परत मानेपर्यंत जायचं मागे. 3 ठिकाणी लक्ष देतोय आपण. म्हणजे ते चक्र परिपूर्ण जाणीव होईल आपल्याला. अगदी सूक्ष्म थंड जाणीव झाली पाहिजे. सर्वायकल प्लेक्सस, विशुद्ध, शुद्ध हवा, शुद्ध, संपूर्ण शुद्धता पाहिजे. म्हणजे हे गाळणं आहे आपलं, हे शुद्धच पाहिजे कायम. नाकातून, डोळ्यातून, कानातून जे काय आतमध्ये येईल ते गाळून आतमध्ये येतं आपल्या. म्हणजे आपलं जे चेहरा आहे, चित्त, चेहरा, तो चेहरा म्हणजे श्रीकृष्णाचीच देण आहे ती. श्रीकृष्णाचं चक्र आपलं भक्कम असेल तर चेहरा देखील आपला अगदी गोड होतो, तेजस्वी होतो. त्याचं कंट्रोल श्रीकृष्णावरती आहे. श्रीकृष्ण बघतात हे सगळं. लक्ष पूर्णपणे विशुद्धी चक्रावरती ठेवायचं. आता गोल लक्ष द्यायचं आपल्याला, मानेच्या भोवतानी गोल लक्ष द्यायचं. जसं आपण गळ्यामध्ये एखादं दोरा बांधतो तसं लक्ष केंद्रित करायचं. गोल असा जाड दोरा, चैतन्याचा दोरा म्हणा, तसं गोल लक्ष केंद्रित करायचं. तिथं शनी आणि त्याच्या भोवतानी ही कड, विशुद्धी,
पूर्ण लक्ष द्यायचं तिथे. सुरुवातीला आपण जसा कंडा असतो, कंडा, कासरा म्हणतो त्याला, कंडा, तशा प्रकारे गोल आपण बांधले, तेवढी जाणीव घ्यायची. बघा कशी जाणीव घ्यायची ती. त्याप्रमाणे गोल जाणीव घ्यायची मानेच्या भोवतानी. विशुद्धी. हे चक्र आपलं सशक्त होण्यासाठी आपण करतो हे सगळं. त्यानंतर ही जाणीव आपण तिची जाडी वाढवायची, म्हणजे संपूर्ण मानेभोवती जाड अशी हनुवटीपासून मानेपर्यंत खाली अशी गोल जाणीव घ्यायची पूर्ण मानेभोवती. असं गोल 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 असं पूर्ण जाणीव घ्यायची चक्रावरती. त्या आपल्या हनुवटीपासून मान खालीपर्यंत यायची, मान वर हनुवटीपर्यंत आहे तशी जाणीव घ्यायची. एकाग्रतेनं करायचं, विचलित व्हायचं नाही. हे चक्र भक्कम होणं आवश्यक आहे, म्हणजे विराटामध्ये जास्तीत जास्त वरती राहू शकतो. ही मुळं त्याची खाली आहेत, ती मुळं शोधतोय, मुळांना खत पाणी घालतोय आपण. जसं आपण वरून लक्ष ठेवले मानेपासून वर हनुवटीपर्यंत, तसं आतून लक्ष द्यायचं. आतून लक्ष द्यायचं, अंतरंग म्हटलं त्याला. म्हणजे मानेपासून हनुवटीपर्यंत त्यांची सत्ता आहे. पूर्ण गार होते का पाहायचे, तेवढं भाग तेवढा आतून गार व्हायला पाहिजे. थंड चैतन्याची जाणीव. आपली मान केवढी जाड आहे तेवढी जाड जाणीव झाली पाहिजे आतून. गोल, वर फक्त कातडीच आहे. पूर्ण स्वच्छ झाली पाहिजे विशुद्धी. त्या चक्रावरती वेगवेगळ्या प्रकारची जाणीव होते. कधी फिरल्यासारखं होतं, कधी गोल. तसं आपण गोल गळ्यामध्ये घालतात ना, गोल गोफ, तशी जाणीव पूर्ण गळ्यात, पूर्ण गळा भरला पाहिजे तसं चैतन्यानं. जसं शिवांच्या गळ्यामध्ये नाग असतो, जसा वेटोळे घालतो तो नाग संपूर्ण गळ्याला, तसं वेटोळे आपल्याला चैतन्याची जाणवली पाहिजे, कुंडलिनीची म्हणा. ती जाणीव आहे तशी थंड जाणीव. आतमध्ये जातोय आपण, विशुद्धीपासून आतमध्ये, शिस्तीत आत उतरायचंय आपल्याला. बघा थोडीशी जाणीव वेगळ्या प्रकारची आपल्याला आतून घ्यायची आहे, बाह्यातून नव्हे. विशुद्धी. आता समजा डोळे आहेत, तर डोळ्यात आपण लक्ष देतोय, एक स्थिती आहे ती. डोळ्याच्या बाहेरून आपण लक्ष देतो, तसं डोळ्याच्या आतमध्ये लक्ष द्यायचं, आतून बघायचं. चित्त आत नाही, डोळ्याच्या आतमध्ये लक्ष द्यायचं, आतून बघायचं डोळ्याला. म्हणजे आपण आत उतरलोय, विशुद्धीतून आत वरती गेलोय, तर सुरुवातीला डोळ्याच्या मागे आतून बघायचं, त्याला स्वच्छ करायचं. ते जाणवते का बघायचं, काय जाणवतं, काय फिलिंग होते ते फक्त घ्यायचंय आपण. आतून शोधतोय डोळ्याला. जाणवतं डोळे आपले, आतून बघायचं डोळ्याला, आतून जाणवतं. दोन्ही डोळे. म्हणजे आपण
आतमध्ये आहे, देहाच्या आतमध्ये आहे, बाहेर लक्ष नाही, आतमध्ये आलोय. आतमध्ये उतरायचं म्हणजे काय? अंतरंग बघायचं म्हणजे काय? आतून बघायचं आहे सगळं. आता कान जसे आपण बाहेरून बघतो, कान समजतं आपल्याला, कान आहे उजव्या बाजूला डाव्या बाजूला एक कान आहे, तसं ते लक्ष आतून द्यायचं, त्याला आतून लक्ष द्यायचं कानाला. बघा फरक लक्षात येतोय का? बघा, डोळ्याच्या आतमध्ये बघितलं तसं कानाच्या आतमध्ये लक्ष द्यायचं, आतून बघायचं कानाला, बाहेर काय चाललंय ते लक्षात आलं, ते बघायचं त्या पद्धतीनं. हे बघणं फार महत्वाचं आहे. सूक्ष्मातील विषय आहे, सूक्ष्म आहे फार, पण ते कळणं आवश्यक आहे. आता नाकपुडी आहे, आपले नाक आहे. आता नाक आपण बाहेरून कधी पण श्वास घेताना सोडताना बघतो, तसं आतून बघायचं त्याला. आता आतमध्ये उतरले ना, आतमध्ये गेलोय आपण, आतमध्ये बघायचं. कारण मी आत्मा आहे, शुद्ध आत्मा, विशुद्ध. आपल्या लक्षात आलं की आपण आतून बघू शकतो सगळं. ते परमेश्वराची निर्मिती, डोळे कसे केले त्यांनी. आतापर्यंत बाहेरून लक्ष देत होतो आपण, आता आतून, डोळ्याच्या आतमध्ये, कानाच्या आतमध्ये आणि नाकाच्या आतमध्ये. जे आपण आत आहे, बाहेर नाही. म्हणजे लक्ष आत वळलं आपलं, हे महत्वाचं आहे. आणि या सर्वाचं कंट्रोल विशुद्धीमध्ये आहे, श्रीकृष्णाकडे आहे त्याचं तत्व. आता कपाळ आपण बाहेरून बघतो, बरोबर आहे, तसं आतून बघायचं. आतमध्ये गेलोय आपण, आतून बघायचं कपाळ. आतमध्ये कसे दिसेल? म्हणजे मध्ये फक्त पडदा असल्यासारखं वाटतं, त्या पडद्याच्या पलीकडे म्हणजे बाहेर बघतोय, आणि पडद्याच्या आतमध्ये म्हणजे आत बघतोय, असं लक्षात येईल आपल्या. आतमध्ये उतरलोय आपण, हे लक्षात घ्यायचं आहे. जसं बाह्यात बघतो तसं आतमध्ये बघता आलं पाहिजे, आतमध्ये उतरता आलं पाहिजे. ती ह्या स्थितीतून उतरायचं आहे आपल्याला. या सर्व गोष्टी आपल्याला समजणं आवश्यक आहे. श्री माताजी, आपण साक्षात श्री विराट आहात. ही विराटाची आतली स्थिती. आता सहस्त्राराला आपण बाहेरून बघतो तसं आतून बघायचं. सहस्त्रार वरती आहे, आपण खाली आहे, बघायचं वरती आहे सहस्त्रार जाणीवीत. आतमध्ये गेलो आपण डोक्याच्या. सहस्त्रार ब्रह्मरंध्र दिसू शकतं आपल्याला, आपण वर बघतोय, ब्रह्मरंध्र आहे. डाव्या बाजूला कान, कानाच्या आतमध्ये आहे. उजव्या बाजूला कान आहे, त्याच्या आतमध्ये आहे. डोळ्याच्या आतमध्ये आहे आणि नाकाच्या आतमध्ये, म्हणजे मध्ये आहे आपण. म्हणून वर बघितल्यानंतर ब्रह्मरंध्र दिसेल आपल्याला. बरोबर कवटीच्या आतमध्ये आपण. ही स्थिती आपल्याला समजली पाहिजे. आतमध्ये कसं उतरायचं ते, त्याला श्रीकृष्णाचं तत्व आहे. आणि ज्या ठिकाणी आपण लक्ष देऊ, चित्त जाईल त्या ठिकाणी ते साफ होऊन जाईल. नाकाचा प्रॉब्लेम आहे, नाकाच्या ठिकाणी लक्ष द्या, क्लिअर होऊन जाईल. कानाचा प्रॉब्लेम आहे, कानात लक्ष द्या, आतून कान बंद होईल दुखायचा. जिथं दुखेल तिथं लक्ष दिला तरी ते क्लिअर होऊन जाईल, स्वच्छ होऊन जाईल. चैतन्य व्हायला लागेल तिथून, आतमधून. तसंच आता सहस्त्रार आतील बाजूला आपण ब्रह्मरंध्र, वरून खालून वर जातोय. आता वर जायचं आपल्याला.
ब्रह्मरंध्रातून बाहेर पडायचं. आतापर्यंत आपण चित्त बाह्यातून देत होतो, आता आतून देतोय, आतून वर आलोय आपण. आता ही जाणीव घ्यायची आपल्याला. शस्त्रारच्या वर. पंचेंद्रियाची जाणीव. हळूहळू शस्त्रारच्या वर. आता खालून वर आलोय आपण. वरती वरती जायचंय आपल्याला, आता खाली यायचं नाही. फक्त खालून वर गेल्यामुळे जरासं आपल्याला अडथळा जाणवल्यासारखं होईल, परंतु वरती जायचं आपल्याला. हळूहळू वर जायचं. पूर्ण आकाश तत्वामध्ये. आता आकाश जवळ असतं आपल्या. खालून जर वर गेलात तुम्ही आतून, तर आकाश जवळच आहे असं वाटतं आपल्याला, अशी जाणीव होते. पण वरून जर भेटला आकाश खूप लांब आहे, इथनं किती अंतर आहे असं वाटतं. परंतु आतून जर गेलो तर शस्त्रार ओलांडल्या ओलांडल्या आकाश चालू झालं. ब्रह्मरंध्राच्या बाहेर आलो की आकाश चालू झालं, लगेच पोचलो तिथे. ती स्थिती यायला पाहिजे आपल्याला. हळूहळू हळू वरती जायचंय आपल्याला, स्थिर व्हायचंय तिथे आकाश तत्वात. म्हणजे विशुद्धी आणि आकाश हे दोन्ही एकच. इथर तत्व, आकाश तत्व विशुद्धीचं तत्व आहे ते. अल्लाह हो अकबर तेच. पण ती स्थिती प्राप्त झाल्याशिवाय म्हणून अर्थ काय, त्याला काहीच अर्थ नाही. ती स्थिती पाहिजे. जे आपण कानात बोट घालून म्हणतो ना अल्लाह हो अकबर, तसं आपण आतून आतमध्ये लक्ष जावं म्हणून कानात बोट घालायचंय. आपल्या डोळे बंद करायचे आतमध्ये लक्ष जाण्यासाठी. पण चित्त आपलं आतच आहे आता. आणि आपण आता शस्त्रारच्या वर आलो, विराटाकडे पाहतोय, अकबराकडे पाहतोय. अल्लाह हो अकबर म्हणजे श्रीकृष्णा तूच विराट. विराटामध्ये ती स्थिती आपल्याला प्राप्त होते. हळूहळू हळू आपण आकाश तत्वात स्थिर व्हायचं आहे वरती जाऊन. 10 ते 12 मिनिटं आपण त्या अवस्थेत राहायचा प्रयत्न करूया. आणि ही तपश्चर्या आहे. कधी कधी आपण अशा प्रकारचं पण ध्यान करायचं आहे. आतून लक्षात ठेवायचं. हळूहळू ती पण स्थिती आपल्याला मिळणार आहे. वरती लक्ष ठेवूया. एक 10 ते 12 मिनिटं आपण ध्यानाच्या स्थितीत जाऊ. इसलिए वो हमारे चेतना में आ जाती है. इसीलिए जो यूनिवर्सल अनकॉन्शियस है, जो सुप्त चेतन है, वो चेतन हो जाता है. इस तरह की प्रक्रिया सहज है. सहज समाधि लागू सहज ही होना चाहिए. अगर वो चीज सहज नहीं है तो वो जीवंत हो ही नहीं सकती. क्योंकि जितनी भी महत्वपूर्ण चीज है, समझ लीजिए आपका श्वास लेना है, इसके लिए अगर आपको किताबें पढ़नी पड़ती तो अभी तक न जाने आपका क्या हाल हो गया होता. जो भी महत्वपूर्ण संसार की जितनी भी चीजें हैं वो सहज ही है. और इसीलिए आपके अंदर की ये जो प्रक्रिया है, जो इवोल्यूशन की आखिरी चीज है, वो भी सहज है और आप ही के साथ पैदा हुई है, आप ही के अंदर बनी हुई है. और ये परमात्मा के ही हाथों से होने वाली है. आपके करने से कुछ नहीं होता. आपके करने से अगर एक बीज भी नहीं उग सकता है तो आपकी कुंडलिनी आपके करने से कैसे निकलेगी? जीवंत चीज तो आपने एक भी नहीं की आज तक. लेकिन जब आप पार हो जाते हैं तब ही आप जीवंत चीज करते हैं. तब आप दूसरों की कुंडलिनी भी उठा सकते हैं. इतना ही नहीं, पर आप जिस जगह हाथ रख दें, ऐसे ऐसे चमत्कार हैं इसके. एक तो मैं आपको बताऊंगी, उसके बाद हम लोग ध्यान करेंगे. जैसे कि हमारे राहुरी में, वहां पर एक बड़ा भारी एग्रीकल्चरल यूनिवर्सिटी है. उसमें बहुत से साइंटिस्ट लोग पार हो गए. उन्होंने एक्सपेरिमेंटेशन शुरू कर दिया गेहूं पर, चावलों पर, गाय भैंसों पर.
तो कहने लगे कि इंडियन गाय को उन्होंने वाइब्रेशन का पानी दिया, वाइब्रेट किया। तो इतना आश्चर्य हुआ कि वो जो गाय, इंडियन गाय थी, वो एक ऑस्ट्रेलियन गाय के इतना दूध देने लगी और बड़ा ही उसका स्वाद बहुत अच्छा था, क्योंकि वैसे भी ऑस्ट्रेलियन गाय के दूध में उतना स्वाद नहीं होता जैसे अपनी इंडियन गाय की। वो तो बड़ा प्रेम से देती है और शक्ल भी उनकी फर्क होती है। अगर आप इंग्लैंड की गाय देखें तो आप कहेंगे ये सफेद भैंस है, उसके गाय के जैसा मुंह नहीं है। जैसे हिंदुस्तानी गाय का मुख में एक तरह का प्रेम होता है, उनके भैंस के जैसा मुंह होता है, क्योंकि उनको बिल्कुल मैकेनाइज कर दिया गया है। गेहूं के बारे में बता रहे थे कि उन्होंने कुछ गेहूं वाइब्रेटेड वाटर से उगाए, तो बहुत ही बड़े बड़े मोती के जैसे गेहूं आए। उसके बोरे उन्होंने भर करके और गोदाम में रख दिए, बहुत बड़ा गोदाम था, और उसमें और भी चीजें रखी थी, दुनिया भर की चीजें। उनको ये आश्चर्य हुआ कि जो चूहे थे वो सब हर एक तरह के बोरों को उन्होंने अपने दांत लगाए और बहुत से बोरों में से खाया। यहाँ तक कि वो जो पेन होता है, मतलब जो सीट के जो तेल को निकाल करके जो उसका बच जाता है, जिसे पेन कहते हैं, उसमें तक चूहों ने दांत लगाए। लेकिन ये जो बोरे रखे थे, ऐसे किए, ऐसे रखे, उसको नहीं छुआ। वो उनको भी समझ में आया कि वाइब्रेटिंग। फिर ये भी समझ में आ जाता है कि कौन सी चीज असल है और कौन सी चीज नकल है। जैसे मूर्ति पूजा, अब अष्टविनायक है, हम कहते स्वयंभू है कि नहीं है, कैसे पता होगा? आप जाके वाइब्रेशन देख लीजिए, आपका पता हो जाएगा कि ये स्वयंभू है, उनके अंदर से वाइब्रेशन आते। और बाइबल में भी ये कहा है कि उस तरह की कोई मूर्ति नहीं बनानी चाहिए जो बनाती है पृथ्वी, माने जो स्वयंभू है उसकी मूर्ति मनुष्य न बनाए, क्योंकि उसमें दोष आ जाते हैं। लेकिन रियलाइजेशन के बाद आप किसी भी मूर्ति को जागृति दे सकते हैं। मतलब साधारण मूर्ति में एक कोएफिशिएंट आना चाहिए, एक उसका ढंग आना चाहिए, आप उसको जागृति दे सकते हैं। यानी इसको मैंने जागृति दी हुई है, आप देखें तो ये भी अब स्वयंभू के बराबर है, विष्णु जी की। यानी पत्थर को भी आप वाइब्रेशन देके उसको स्वयंभू बना सकते हैं, लेकिन वैसा आप चाहें तो नहीं कर सकते। अब हर एक चीज का अर्थ निकलता है। वहां पर एक गांव है, उस गांव के पास में जमीन में एक ऐसा पत्थर निकल आया कि लोग कहने लगे कि इस पत्थर के वहां पर पानी की बंधारा हम लोग नहीं बांध पा रहे थे। कुछ समझ नहीं आता था, कितने भी लोग कोशिश करें तो वो गिर जाए, वो ढह जाए। तो उन्होंने वहां देखा कि कुछ जमीन में ऐसे अजीब से पत्थर निकल आए हैं, और ये पत्थर पता नहीं इसमें से क्या शक्ति है कि वहां, अंग्रेज लोगों की बात है, इंग्लिश लोगों ने कोशिश की। उसके बाद में उन्होंने सोचा कि इस जगह इतनी जगह छोड़ दो, और बंधारे को इस तरह से लिया उन्होंने, जिससे कि स्ट्रेट बंधारा नहीं हो पाया, वो जगह छोड़ ही दी। इधर एक बंधारा कर दिया, इधर कर दिया, वो जगह छोड़। जब मैं वहां गई उस गांव के पास, तो उन्होंने बताया कि माता जी ये बताइए कि यहाँ क्या चीज है। मैंने कहा देखो तुम वाइब्रेशन लो यहाँ। वो जो जगह है सहस्त्रार जैसी है, जैसे सहस्त्रार से वाइब्रेशन आते वैसे वहां से वाइब्रेशन आते। मैंने कहा इस वाइब्रेशन के, ये तो स्वयंभू चीज है, इसके ऊपर में कोई चीज तुम बांधोगे तो बंधेगी कैसी, वो तो स्वयंभू है। स्वयंभू लिंग वगैरह भी इसी तरह से पता लगे कि कोई रियलाइज सोल्स जा रहे होंगे, उनको वाइब्रेशंस मिले, उनका लो भाई। मैं कश्मीर गई थी, कश्मीर में एक दिन ऐसा हुआ कि कहीं जाते जाते मुझे ऐसा लगा कि बहुत यहाँ वाइब्रेशन है। तो मैंने ड्राइवर से कहा भाई जरा ये बताओ कि यहाँ कोई मंदिर है क्या पुराना, या कोई चीज है यहाँ, मूर्ति उर्ति है? उसने कहा यहाँ तो ऐसा कुछ नहीं है माता जी। मैंने कहा अच्छा तुम पता तो करो। तुम लोगों ने गाड़ी वाड़ी रोकी? तो कहले हाँ यहाँ एक वो है मुसलमानों का कुछ है। मैंने कहा क्या है मुसलमानों? मैंने कहा चलो तो सही देखे तो क्या चीज है। हम वहां पहुंचे तो हमने पूछा भाई ये क्या बना है यहाँ पर, इतनी बड़ी मस्जिद बना के रखी है क्या? ये कह ले हजरत इकबाल है यहाँ पर, मोहम्मद साहब के सर का एक बाल वहां रखा हो। बोलते साहब मैं तो एकदम ध्यान में ही चली गई, एक बाल के इतने वाइब्रेशन थे वहां पर।
अब मुझे तो मालूम ही नहीं था वहां उनका इकबाल रखा है जिसको लेकर के ये गधे मुसलमान आपस में लड़ रहे थे। ऐसे हम गधे हिंदू भी लड़ते हैं, पता तो कुछ भी नहीं है और बेवकूफ जैसे लड़ते ही रहते। अरे धर्म के नाम में लड़ाई करने का सवाल ही क्या उठता है? उस पर पीछे मैं काटमार हो गई। किसी से पूछो कि ये उनका बाल है कि नहीं है, बताओ क्या प्रूफ है? चाहे किसी और का बाल हो, इनके पास क्या प्रूफ है? कैसे कह सकते हैं कि यहाँ बाल है? दिल्ली में हजरत निजामुद्दीन साहब है, वो पार आदमी थे। वो पार है तो सारी दुनिया के लिए पार है। वो किसी के बाप की सत्ता नहीं है। शिरडी के साईनाथ थे, मुसलमान थे तो क्या हुआ? पार थे? पार ही नहीं थे, दत्तात्रेय स्वयं साक्षात थे। उसको कैसे जानोगे तुम? जब तक तुम पारी नहीं हो, तुम्हारे आंखें नहीं है, तो तुम कैसे जानोगे? हम मुसलमान और हम हिंदू। कहां से तुम हिंदू हुए? अभी तो तुम्हारी कुंडलिनी भी नहीं जागरूक हुई। ये जनसंघ वाले जो हैं, इनसे जाके पूछो कि भाई तुम क्या बात कर रहे हो हिंदुइज्म की? कुछ जानते ही नहीं हो हिंदुइज्म के बारे में क्या चीज है। और तुम ये बना क्या रहे हो? राजकीय दल। धर्म के नाम के राजकीय दल कैसे बन सकते? धर्म धर्म होता है और सारे ही धर्म एक सूत्र पे है, एक ही तत्व पे है, कोई भी उनमें अंतर नहीं है। जैसा मैं कहती हूँ, जैसे एक पेड़ पर अनेक फूल होते हैं, एक ही शक्ति पे पैदा होते हैं, लेकिन ये दुष्ट लोग उन फूलों को तोड़ करके आपस में लड़ते हैं जब वो फूल मर जाते हैं और जब वो विद्रूप हो जाते हैं। जो जीवंत नहीं वो धर्म नहीं है, और जो मरा हुआ है वो बिल्कुल व्यर्थ है। उसको धर्म के नाम से पुकारना भी बिल्कुल व्यर्थ। हिंदू धर्म क्या है, इस्लाम क्या है, सब कुछ आप सहयोग में आने के बाद देखते हैं कि सब एक ही वृक्ष के बहुत ही सुंदर पुष्प है और सब के सब आपके अंदर बसे हैं। आप मुसलमान भी हैं, हिंदू भी हैं, क्रिश्चियन भी हैं, आपके अंदर मोहम्मद साहब भी हैं, आपके अंदर में ईसा मसीह भी हैं और आपके अंदर कृष्ण भी है। इस सब चीज का पता सिर्फ जबानी नहीं है, इसका एक्सपेरिमेंट आपको करना होगा। आपको मैं बता सकूंगी कि कृष्ण कौन थे, उनका क्या रिश्ता था क्राइस्ट के साथ। मोहम्मद साहब कौन थे, उनका क्या रिश्ता था। वो तो सब एक है और हम यहाँ लट्ठम लट्ठी चला रहे हैं, मारा मारी कर रहे हैं। मेरे जैसे आदमी के लिए तो समझ में नहीं आता है कि इन पागलों को मैं क्या कहूँ। ईसा मसीह ने कहा है, those who are not against me are with me। अब इन पोप साहब से जाके पूछो कि ये कौन है। उनको तो अपनी पड़ी हुई है कि मेरे को अपने डायमंड्स लगाने के हैं। वो ईसा मसीह ने कितने कपड़े उनके पास में थे, ये अपने डायमंड के रोप पहन के। आपके शंकराचार्य भी आजकल सुनते हैं कि वो सोने का वो छत्र बना रहे, इतने से तो है, और इतना बड़ा छत्र जो धड़ से सर पे गिरेगा तो सब शंकराचार्य निकल आएगी। और वो जो शंकराचार्य आदि थे उनसे पूछो कि उनको अपने माँ की लाश जलाने के लिए लकड़ी तक नहीं थी, और ये आज बना रहे हैं। ये जैन मुनियों से जाके पूछो महावीर कहाँ और ये लोग कहाँ, बिल्कुल अपोजिट जक्स्टा पोजिशन में खड़े हुए। और हम उन्हीं के पैर पूछ पूछ के सोचते हैं कि हम परमात्मा को पालेंगे। वो तो सब सीधे नर्क के द्वार उतरने वाले, सीधे, और आप भी उसी के साथ चले जाइएगा। इसलिए सतर्क होने की जरूरत है। धर्म को असलियत में पाना है। किसी भी धर्म की निंदा वही करता है जो धर्म के बारे में कुछ भी नहीं जानता। जैसे ही आप धर्म के पूरे प्रकाश में आ जाते हैं, आश्चर्यचकित हो जाते हैं कि कितना सुंदर सामंजस्य और संतुलन और पूरी तरह से उसकी बैठक बनी। ये सब झगड़े खत्म होकर के मनुष्य एक विश्वव्यापी संसार में विचरण करने लग जाता है, जहां पर हरेक देश के, हरेक प्रांत के, हरेक धर्म और हर तरह के रेस के, काले गोरे, सबके अंदर एक ही परमात्मा की शक्ति विचरण करती हुई नजर आती। तभी कहा जाता है कि आप परमात्मा के साम्राज्य में प्रवेश कर रहे हैं, जहां पर ऊंच नीच इस प्रकार का कोई भी भेद नहीं पाया जाता और सब उसकी छत्र छाया में आनंद से
अपने जीवन को एक सुंदर सा, बहुत ही मनोहर सा, जो कि कभी भी विश्वास नहीं हो सकता, इस तरह का बहुत ही बढ़िया महल बनाता है। आशा है आप सभी लोग सहयोग में अनेक उपलब्धियां पाने के बाद दूसरों को भी इसका पूरा पूरा फायदा देंगे और इस चीज के लिए इसकी सराहना करेंगे, इसमें विश्वास रखेंगे, इसका आदर करेंगे कि ये सच्ची चीज है, इसमें कोई सर्कस नहीं है, इसमें कोई एडवर्टीजमेंट नहीं है, इसमें कोई आपके सामने अजीजी नहीं है, कोई तमाशेबाजी नहीं है, सच्ची चीज, सच्चाई का वर्ण करें तो ये इतनी अत्यंत सुंदर चीज जो परमात्मा ने आपके लिए बनाई है, जो आपको पाने का है, जो आपका अधिकार है, वही हम आपको दे रहे हैं। आप ही की पूंजी हम आपको दे रहे हैं, आप ही की संपदा, आपकी ही सत्ता। सिर्फ समझा रहे हैं बेटे चाबी कैसे खोलने की है और फिर लो अपनी संपदा दे। चित्त थोडंसं खाली आणायचं आपल्याला, थोडंसं खाली.
हळूहळू आपले डोळे उघडायचे, श्रीमाता यांच्याकडे बघायचे. शिस्तीत बघायचे श्रीमातांच्याकडे, लक्ष शस्त्राच्या वर आणि हाताच्या बोटांच्या वरती. पूर्णपणे ओढल्याची जाणीव होईल वर. कारण विशुद्धी जशी मोकळी होईल, स्वच्छ होईल, तसं आपण वरती 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 ओढलं जातो जास्त विराट मध्ये. शस्त्राच्या वरती, विशुद्धीवरती पण आपण लक्ष देऊ शकतो. सहज मध्ये बघतोय आपण श्रीमातांच्याकडे, पण लक्ष शस्त्राच्या वर, विशुद्धीवरती आणि हाताच्या बोटांच्या वरती पण ठेवू शकतोय. तिथं आपल्याला जास्तीत जास्त जाणीव होईल. मुळं ठीक झाली की शस्त्राच्या वर आपण जास्त राहू शकतो विराट मध्ये. म्हणून आपली विशुद्धी आपण कायम स्वच्छ ठेवायची, शुद्ध ठेवायची. श्रीमातांना नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. शिस्तीत शिस्तीत बंधन घेऊया. हातामध्ये व्हायब्रेशन्स आहे. कवच घेताना शिस्तीत घ्यायचं. आपल्या हातामध्ये व्हायब्रेशन्स आहेत. आपल्याला शस्त्राच्या वर जास्त जाणवत असेल तर पुढे 5-10 मिनिटं आपण बसू शकतो. उद्या आपण दिवसभर शस्त्राच्या वरती लक्ष ठेवून बसायचंय आणि विशुद्धी आणि शस्त्राच्या वर असंच लक्ष ठेवायचं आपल्याला. जय श्री माताजी.